आज पन्हाळा तालुक्याच्या वतीनं बघायला गेले तर खासदार शाहू महाराजांचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या सत्कार समारंभाच्या पार्श्वभूमीवरती करवीर विधानसभा मतदारसंघातून राहुल पाटील यांची उमेदवारी डिक्लेअर करण्यात आलेली आहे। बंटी पाटील साहेब यांनी सुद्धा देखील सांगितलं, खासदार साहेबांनी सुद्धा देखील त्याच्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे। सर नमस्कार। बघायला गेले तर नेते मंडळींच्याकडून ग्रीन सिग्नल दिलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया द्या? आज खरं तर छत्रपती शाहू महाराजांचा खासदारपदी निवड झाल्याबद्दल पन्हाळा तालुका काँग्रेस व महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या वतीनं नागरी सत्कार आज इथं संपन्न झाला। त्या कार्यक्रमामध्ये पक्षश्रेष्ठींनी माझी उमेदवारी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम पक्षाचे आणि आमचे जिल्हाध्यक्ष बंटी पाटील साहेबांचे मनापासून धन्यवाद देतो। मागच्या निवडणुकीमध्ये बघायला गेलं तर एक 70-71 हजारचं खासदारकीला लीड दिलं होतं करवीर विधानसभा मतदारसंघातून। या निवडणुकीमध्ये 1 लाखाचं लीड अशा पद्धतीचं वक्तव्य काही नेते मंडळींच्याकडून करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये काय? निश्चितच जो लोकांचा प्रतिसाद आजच्या या कार्यक्रमामध्ये आणि गेल्या 2 महिन्याच्या दौऱ्यामध्ये मला दिसून येतोय, त्याच्यामध्ये जे आज बोललं गेले त्याप्रमाणेच निश्चितच गेल्या लोकसभेला जे मताधिक्य झालं त्याच्यामध्ये निश्चितपणे वाढ होईल असं दिसून येते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपले दौरे सुरू आहेत, लोकांशी जाताय, भेटताय, लोकांशी संवाद साधताय, काय प्रतिसाद लोकांच्याकडून दिसून येत आहे? गेल्या 2 महिन्यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये दौरा करायचं मी आता चालू केलेलं आहे। या दौऱ्यामध्ये प्रामुख्यानं असं दिसून आले की या इथले स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेबांच्या कामामुळे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच निश्चितच या मतदारसंघामध्ये कायापलट झालेली आहे आणि त्यांचं काम पुढं चालू ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे। तेच काम पुढं घेऊन जाण्यासाठी मी लोकांमध्ये आता जात आहे आणि लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय आणि आजचा जो कार्यक्रम झाला ह्याच्याही प्रतिसादामध्ये हे दिसून येते की जे काय बोललं जात आहे त्याप्रमाणे निश्चितच ह्याच्यामध्ये या मताधिक्यामध्ये आणखीन वाढ होणार आहे। खरं बघायला गेलं तर नरके गट आज आपल्यासोबत आहे म्हणायला गेलं तर काय हरकत येणार नाही। नरके पाटील ही जी आघाडी होणार आहे या आघाडीबद्दल साहेब काय सांगतात? निश्चितच ह्या इलेक्शनच्या माध्यमातून या इलेक्शनच्या कारणामुळे नरके गट असेल, बंटी पाटील साहेबांचा गट असेल आणि पी.एन. पाटील साहेबांचा गट हा एकत्र आलेला आहे आणि इथून पुढंही या इलेक्शनपासूनच सर्व इलेक्शन्समध्ये सुद्धा हा गट एकत्र कार्यरत राहील असं दिसून येतं। खरं बघायला गेलं तर लोकसभा निवडणूक झाली आणि आता विधानसभेचं बिगुल वाजायला सुरुवात झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता आपण राहुल पाटील साहेब यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। तुर्तास तर या व्हिडिओचं मी इथं थांबतो। के न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील से मी अभिजित, धन्यवाद। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।